यावेळी आपण आजच्या करू आणि सुरुवातीला आपण प्रार्थना करू आणि आजच्या प्रार्थनेला आपण सुरुवात करू. आपण डोळे बंद करू आणि देवाच्या सानिध्यामध्ये आपण प्रार्थना करू. थँक्यू लॉर्ड, धन्यवाद देतो परमेश्वरा, तुझी स्तुती करतो. प्रभू देवा, तुझं नाव उत्साहितो, तू महान आणि अद्भुत असा परमेश्वर आहेस. आजचा दिवस दिला त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आजचा दिवस तुम्ही आशीर्वाद दिवसाद्वारे परमेश्वरा तुमचं गौरव हो द्या. परमेश्वरा होणारी स्तुती आराधना, येणारं वचन तो आम्हाला आशीर्वादित कर आणि प्रभुदेवा वचनाद्वारे तो आम्हाला उत्तेजित कर. परमेश्वरा धन्यवाद देतो. इथूनचा सर्व वेळ आम्ही तुमच्या महान अभिषेकानं भर आणि तो आम्हा प्रत्येकाला तुमच्या भक्तीमध्ये चालव देतो. सर्व आदर करू तुमच्या नावाला देऊन प्रार्थना येशू नामात करतो म्हणा एका पित्या, आमेन. आपण यावेळी स्तोत्र संहिताचं वाचन करणार आहोत आणि स्तोत्र संहिता 27 या अध्यायाचं वाचन आपल्यामध्ये आणि ते वचन आपल्यासाठी नक्कीच आशीर्वादाचं ठरेल. आपण स्तोत्र संहितेचं वाचन करणार आहोत. स्तोत्र संहिता 27. परमेश्वर माझा प्रकाश व माझे तारण आहे, मी कोणाची भीती बाळगतो. परमेश्वर माझ्या जीवाचा दूर आहे, मी कोणाचे भय धरू. माझे शत्रू व द्वेष्टे असे जे दुष्कर्मी माझे मांस खाऊन टाकण्यात मजवर चढाई करून आले, तेव्हा तेच ठेच खाऊन पडले. सैन्यांनी मजपुढे ठाणे व्हावे, म्हणजे मी परमेश्वराचे मनोहर रूप पाहत राहीन व त्याच्या पवित्र स्थानी ध्यान करेन. तो तर विपत्काळी मला आपल्या मंडपात लपवून ठेवी, तो मला आपल्या डेऱ्याच्या गुप्त स्थळी ठेवील, तो मला खडकावर उचलून ठेवील. आता सभोवतालच्या माझ्या वैऱ्यांवर माझे मस्तक उन्नत होईल. त्याच्या डेऱ्यात मी उत्सवपूर्वक यज्ञ करीन, मी गायन करीन, परमेश्वराचे गुणगान गाईन, मी उच्च स्वराने तुझा धावा करीन. हे परमेश्वरा ऐक, मजवर दया कर, माझी याचना ऐक, माझे दर्शन घ्या असे तू म्हटले. तेव्हा माझे हृदय तुला म्हणाले, हे परमेश्वरा, मी तुझ्या दर्शनाला उत्सुक झालो आहे. तू आपले मुख माझ्या दृष्टीआड करू नको, आपल्या सेवकाला रागाने दूर घालवू नको. तू माझे सहाय्य होत आला आहेस. हे माझ्या उद्धार देवा, माझा त्याग करू नको, मला सोडू नको. माझ्या आईबापांनी मला सोडले आहे, तरी परमेश्वर मला जवळ घे. हे परमेश्वरा, आपला मार्ग मला दाखव. लोक माझ्या पातळीवर बसले आहेत, म्हणून मला धोपट मार्गाने ने. माझ्या शत्रूंच्या इच्छेवर मला सोपवू नको, कारण खोटे साक्षी व निष्ठुरपणाचे फुटकार टाकणारे मजवर उठले आहे. ह्या जीवलोकीच परमेश्वराची दया मजवर होईल. अशी जर माझी श्रद्धा नसती तर मग काय. परमेश्वराची प्रतीक्षा कर, खंबीर हो, हिम्मत बांध, परमेश्वराचीच प्रतीक्षा कर. हालेलुया. वाचलेलं वचन नक्कीच परमेश्वर आशीर्वादित करणार आहे. यामध्ये जर आपण वचन वाचलं 8वं वचन, तर हे परमेश्वरा, मी तुझ्या दर्शनाला उत्सुक झालो आहे. आणि स्तोत्रकर्ता इथं सांगत आहे की हे परमेश्वरा, मी तुझ्या दर्शनासाठी उत्सुक झालो आहे. आणि त्याचप्रमाणे आज रविवारच्या दिवशी आपण सर्वजण उत्सुकतेनं आपण आनंदानं त्या देवाच्या सानिध्यामध्ये जाऊ प्रियानो. आणि इथं सांगत आहे 4थं वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की म्हणजे मी परमेश्वराचे मनोहर रूप पाहत राहील व त्याच्या मंदिरामध्ये ध्यान करेन. आणि आज दिवस परमेश्वराने यासाठी दिलेला आहे की आपण त्या देवाच्या सानिध्यामध्ये जावं आणि त्या देवाचं मनोहर रूप पाहावं आणि त्याच्या मंदिरामध्ये, त्याच्या सानिध्यामध्ये आपण ध्यान करावं प्रियानो. हालेलुया. म्हणून किती अद्भुतरित्या देवाच्या वचनाद्वारे आज आपण त्या देवाच्या सानिध्यामध्ये जात असताना आपण त्या देवाची आराधना करू प्रियानो. कारण आपल्या आराधनेमध्ये वास करणारा आपला परमेश्वर आहे. आपल्या आराधनेमध्ये तो सर्व स्वर्ग सोडून उपस्थित राहणारा परमेश्वर आहे. म्हणून यावेळी त्या देवाला सांगी, देवा, आम्ही आमच्या सामर्थ्यानं येऊ शकत नाही तुझ्या सानिध्यामध्ये, तर परमेश्वरा तुझी कृपा आम्हाला दे. तुझं प्रभू देवा दया आमच्यावरती कर आणि तो आम्हाला तुझ्या सानिध्यामध्ये घेऊन चल, की जेणेकरून आम्ही तुझं मनोहर रूप पाहत राहील. थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस. हालेलुया. सिंहासनासी मी येतो, प्रभु मी तुझला नमन करितो, प्रभु मी तुझला नमन करितो. कृपेच्या सिंहासनासी मी येतो, प्रभु मी तुझला नमन करितो.
अतिश्रेष्ठ अशा तव रक्ताने आम्हास सोडविले. परमपित्याशी जोडून नाते नवजीवन दिले. अतिश्रेष्ठ अशा तव रक्ताने आम्हास सोडविले. परमपित्याशी जोडून नाते नवजीवन दिले. आराधना रचलेस तू मला प्रभू तुझ्याच आराधनेसाठी. रचलेस तू मला प्रभू तुझ्याच आराधनेसाठी. पूर्ण मनाने अंतःकरणाने पूर्ण शक्तीने आराधितो. पूर्ण मनाने अंतःकरणाने पूर्ण शक्तीने आराधितो. प्रभुदेवा आम्ही तुझी स्तुती करतो. प्रभुदेवा आम्ही तुझ्या सानिध्यामध्ये येत आहोत. ओ प्रभुदेवा तुमची कृपा आणि तुमची दया आम्हाला द्या परमेश्वरा. ओ धन्यवाद देतो. आम्ही आमच्या सामर्थ्यानं तुझ्या सानिध्यामध्ये येऊ शकत नाही. ओ पवित्र आत्मा तुझ्या अभिषेकानं भर. पवित्र आत्मा तो आम्हाला मार्गदर्शन कर. पवित्र आत्मा आम्हाला त्या देवाच्या सानिध्यामध्ये घेऊन चल परमेश्वरा. ओ धन्यवाद देतो. प्रभुदेवा तू आम्हाला यासाठी रचलेला आहेस की प्रभुदेवा आम्ही तुझी पूर्ण मनानं पूर्ण अंतःकरणानं पूर्ण शक्तीनं तुझी आराधना करावी. ओ प्रभुदेवा आम्हाला पूर्ण अंतःकरणानं आराधना करण्याचं अंतःकरण दे परमेश्वरा. ओ पवित्र आत्मा प्रभुदेवा तू आम्हाला अंतःकरण दे परमेश्वरा की प्रभुदेवा आम्ही पूर्ण शक्तीनं पूर्ण अंतःकरणानं पूर्ण आत्म्यामध्ये आम्ही तुझी आराधना करेन परमेश्वरा. ओ धन्यवाद देतो. प्रभुदेवा आजची भक्ती आराधना तुम्ही आशीर्वादित करा. पवित्र आत्मा आमच्या भक्तीमध्ये तुझं सानिध्य असू द्या आणि तू आजची भक्ती चालव. जेणेकरून प्रभुदेवा या भक्तीद्वारे आमचं नाहीतर परमेश्वरा फक्त तुझं आणि तुझंच गौरव होईल परमेश्वरा. धन्यवाद देतो. सर्व आदर गौरव तुमच्या नावाला देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन आमेन. हालेलुया. थँक्यू जीसस. हालेलुया. म्हणून यावेळी आपण काही वेळ देवाच्या सानिध्यामध्ये आपण काही गीत गाणार आहोत आणि यावेळी आराधना आराधना स्तुती आराधना आराधना हे गीत गाऊ आणि ते गीत गाऊन पुन्हा एकदा त्या देवाची आपण स्तुती करू. थँक्यू जीसस. स्तुति
यीशु के लिए। हर सुबह में हर वक्त में आराधना यीशु के लिए। आराधना आराधना स्तुति आराधना 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 स्तुति आराधना आराधना। अब्बा पिता तेरी आराधना, पराक्रमी तेरी आराधना। अब्बा पिता तेरी आराधना, पराक्रमी तेरी आराधना। सर्वशक्तिमान तेरी आराधना, पवित्र प्रभु तेरी आराधना। सर्वशक्तिमान तेरी आराधना, पवित्र प्रभु तेरी आराधना। आराधना आराधना स्तुति आराधना 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 स्तुति आराधना आराधना। हर सुबह में हर वक्त में आराधना यीशु के लिए। हर सुबह में हर वक्त में आराधना यीशु के लिए। आराधना आराधना स्तुति आराधना 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 स्तुति आराधना 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 स्तुति आराधना 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 स्तुति आराधना आराधना। आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में। 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 पाप मेरा क्षमा हुआ, शाप मेरा निकल गया यीशु के रक्त द्वारा। पाप मेरा क्षमा हुआ, शाप मेरा निकल गया यीशु के रक्त द्वारा। नया जीवन यीशु में, कृपा जीवन यीशु में, पवित्र आत्मा द्वारा। नया जीवन यीशु में, कृपा जीवन यीशु में, पवित्र आत्मा द्वारा। आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में। 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 आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों। बाजे के शब्द में, बाजे के शब्द में, दूतों की सेना में आएगा यीशु राजा। बाजे के शब्द में, दूतों की सेना में आएगा यीशु राजा। जन्मांतर में हम रूपांतर होकर महिमा में जाएंगे। जन्मांतर में हम रूपांतर होकर महिमा में जाएंगे। आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में। आनंदी आनंद है मेरे यीशु
परमेश्वरानं आपल्याला सर्व बंधनामधून, सर्व अडचणीमधून, सर्व प्रकारच्या समस्येमधून, सर्व प्रकारच्या सैतानाच्या पाशामधून त्या परमेश्वरानं आपल्याला सोडवलेला आहे. हालेलुया. देवाची स्तुती असो. आणि तर देवाची कृपा आज आपल्यावरती आहे, देवाची दया आपल्यावरती आहे, म्हणून आज आपण जिवंत आहोत. या परिस्थितीमध्ये देव आपला सांभाळ करत आहे, देव आपली काळजी घेत आहे प्रियानं. म्हणून त्या देवाचे आपण आभार म्हणून त्या देवाची आपण स्तुती करू. पुन्हा एकदा आपण ते गीत गाणार आहोत आणि त्याद्वारे आपण देवाची आराधना करणार आहोत. थँक्यू जी. तारणारा मला वाटे प्रिय फार, ज्या ज्या होते दुःख करता धावा देतो सुख. आणि ख्रिस्त आपला तारणारा आहे आणि तो आपल्याला प्रिय वाटायला पाहिजे. आपल्या जीवनामध्ये तू महत्वाच्या ठिकाणी असायला पाहिजे. म्हणून त्या देवाला सांग की देवा तू माझा प्रिय परमेश्वर आहेस आणि मी तुझ्यावरती अत्यंत प्रेम करत आहे. आणि हे गीत गाऊ, ख्रिस्त माझा तारणारा मला वाटे प्रिय फार. आणि गीत गाऊन ते देवाची स्तुती करू.
ईश तुझी स्तुती आणि प्रशंसा करीतो. ओ हालेलुया. ओ प्रभुदेवा, आम्ही जेव्हा दुःखामध्ये असतो तेव्हा परमेश्वर आम्ही जेव्हा धावा करतो तेव्हा तू आमच्या दुःखामध्ये आमच्या सोबत राहतोस. प्रभुदेवा, आमच्या दुःखामध्ये तू आम्हाला उचलून धरतोस परमेश्वरा. ओ धन्यवाद देतो येशू. तू स्तुती करतो प्रभुदेवा. प्रभुदेवा, आई वडिलांच्या पेक्षा महान असं तू आमच्यावरती प्रेम केलेलं आहेस. प्रभुदेवा, आई वडिलांच्या पेक्षा जास्त तू आमच्यावरती प्रीती करतोस. कारण प्रभुदेवा, तुझं वचन सांगत आहे की आई वडील आम्हाला सोडून जातील परंतु तू आम्हाला कधी सोडत नाहीस. ओ धन्यवाद देतो परमेश्वरा. आमच्या अपराधाची तू आम्हाला क्षमा केलेली आहेस. ओ प्रभुदेवा, तू आम्हाला तारण दिलेलं आहेस. ओ प्रभुदेवा, तू आम्हाला सार्वकालिक जीवन दिलेलं आहेस. ओ प्रभुदेवा, या सर्व जगातील वाईट गोष्टीपासून तू आम्हाला अलिप्त ठेवून प्रभुदेवा तुझ्या सानिध्यामध्ये तू आम्हाला ठेवलेला आहेस. ओ धन्यवाद देतो, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो परमेश्वरा. त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती आणि प्रशंसा करतो परमेश्वरा. धन्यवाद देतो. हालेलुया. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Hallelujah. Thank you, Lord. यावेळी आपण त्या देवाच्या आराधनेमध्ये जाऊ प्रियानो आणि त्या देवाची आपण पूर्ण अंतःकरणाने आराधना करू. Thank you, Jesus. त्या देवाला सांगितले, देवा, आम्ही तुझ्या चरणाजवळ, आम्ही तुझ्या सानिध्यामध्ये येत आहे. त्या परमेश्वरा, तो आम्हाला सहाय्य कर, तो आम्हाला अनुग्रह दे. आम्ही तुझ्या सानिध्यामध्ये येण्यासाठी तुझी कृपा आणि तुझी दया तो आम्हाला पुरव. चरणों में तेरे हम आते हैं, सारा आदर तुझको देते हैं. चरणों में तेरे हम आते हैं, सारा तुझको देते हैं. शीश हम झुकाते हैं, वंदना करते हैं. शीश हम झुकाते हैं, वंदना करते हैं. हालेलुया. Hallelujah.
करते हैं, भेंट हम चढ़ाते हैं, वंदना करते हैं। हालेलुया, हालेलुया, धन्यवाद देतो कारण परमेश्वरा तूच आमचा पिता परमेश्वर आहेस. प्रभुदेवा तूच एक जिवंत परमेश्वर आहेस. ओ हालेलुया. प्रभुदेवा आम्ही आमच्या मान झुकवतो. प्रभुदेवा आम्ही तुला वंदन करतो कारण प्रभुदेवा तूच एक स्तुतीस पात्र आणि प्रभुदेवा आराधनेस योग्य असा परमेश्वर आहेस. ओ हालेलुया लॉर्ड. ओ धन्यवाद देतो प्रभुदेवा कारण प्रभुदेवा तू धन्य परमेश्वर आहेस. ओ प्रभुदेवा आम्ही आराधनेची भेट आम्ही तुझ्या चरणाजवळ अर्पण करत आहे. प्रभुदेवा आमची आराधना तू मान्य कर. ओ प्रभुदेवा आमच्या आराधनेमध्ये तू वास कर. तू आम्हा प्रत्येकाला स्पर्श कर. प्रभुदेवा तुझ्या आशीर्वादानं तुझ्या सामर्थ्यानं तू आम्हा प्रत्येकाला भर परमेश्वरा. ओ हालेलुया लॉर्ड. धन्यवाद देतो. चरणों में तेरे हम आते हैं, सारा आदर तुझको देते हैं. चरणों में तेरे हम आते हैं, सारा आदर तुझको देते हैं. शीश हम झुकाते हैं, वंदना करते हैं. शीश हम झुकाते हैं, वंदना करते हैं. हालेलुया, हालेलुया, परमेश्वर आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो. परमेश्वर आम्ही तुझ्या प्रभुदेवा सानिध्यामध्ये येतो. परमेश्वर प्रभुदेवा तो आम्हा प्रत्येकाला स्पर्श कर. तो आम्हा प्रत्येकाला अनुग्रह दे परमेश्वरा. प्रभुदेवा आम्हाला तुझ्या सामर्थ्यानं तो आम्हाला भर परमेश्वरा. प्रभुदेवा आम्ही तुझं मनोहर रूप पाहावं परमेश्वरा. यासाठी प्रभुदेवा तुझी विशेष कृपा आणि तुझी विशेष दया तो आम्हाला दे परमेश्वरा. धन्यवाद देतो. आम्हा प्रत्येकाचा ताबा आम्ही तुमच्या मानात देत आहे. प्रभुदेवा तो आम्हा प्रत्येकाला सहाय कर. तो आम्हा प्रत्येकाला अनुग्रह कर, आशीर्वादित कर. इथून पुढची सर्व आराधना, इथून पुढची सर्व भक्ती आम्ही तुमच्या मानात देत आहे. येणाऱ्या वचनाद्वारे तो आमची भेट घे. वचनाद्वारे तो आमच्या अंतःकरणाशी बोल आणि तो आम्हा प्रत्येकाला सहाय कर. धन्यवाद देतो. सर्व आदर करून तुमच्या नावाला देऊन प्रार्थना यशपात करतो म्हणा एका पित्या. आमेन, आमेन. थँक्यू जीसस. हालेलुया. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या भक्तीमध्ये, आजच्या प्रार्थनेमध्ये. तर आज आपण देवाच्या वचनामध्ये काही वेळ आपण देवाच्या वचनामधून आपण पाहणार आहोत. तर मागील काही आठवड्यापासून आपण काय करत आहोत की देवाचे जे काय अपोस्टल होते, जे देवानं 12 शिष्य निवडले होते, त्या शिष्यांच्या बद्दल आज आपण अभ्यास करत आहोत काही दिवसापासून.
आपण 4 आठवडे झाले 4 शिष्यांच्या बद्दल आपण पाहिलं होतं. त्यामध्ये अंद्रियाबद्दल आपण पाहिलेलं आहे, पेत्राबद्दल पाहिलेलं आहे, योहान आणि याकोब या 4 लोकांच्या बद्दल आपण अभ्यास केला होता आणि खूप सुंदररित्या देवाच्या वचनामधून देवानं आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं होतं. तर आज आपण 5व्या शिष्याबद्दल आज आपण थोडासा पाहणार आहोत की 5वा शिष्य त्याच्याबद्दल आणि त्याच्यामध्ये असणारे दैवी गुणधर्म आणि जे देवाला आवडणारे गुणधर्म होते त्या गुणधर्माबद्दल आज आपण अभ्यास करणार आहोत. म्हणून यावेळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा बेथेल मिनिस्ट्रीज मध्ये. तर आज आपण पुढील वेळ आपण देवाच्या वचनामध्ये आपण प्रकाशन करू. आपण यावेळी फिलिप या देवाच्या सेवकाबद्दल या शिष्याबद्दल आज आपण पाहणार आहोत. हा शिष्य येशूच्या 12 शिष्यांच्या मधला एक शिष्य होता आणि तो बेथसेदा या गावचा रहिवासी होता आणि तो देवाच्या ख्रिस्ताच्या जवळचा शिष्य होता. आणि येणाऱ्या वचनामध्ये आपण पाहणार आहोत की त्याच्यामध्ये असणारे कोणते गुणधर्म होते, ते गुणधर्म आपल्याला घेण्याची गरज आहे प्रियानो. म्हणून फिलिप या देवाच्या सेवकाबद्दल या 12 शिष्यांच्या मधील एका शिष्यांच्या बद्दल आज आपण अभ्यास करणार आहोत. म्हणून यावेळी आपण त्याचं बोलावणं कसं झालं, फिलिपाला कशा प्रकारे बोलावण्यात आलं येशू ख्रिस्तानं, त्याबद्दल आपण सुरुवातीला पाहणार आहोत. त्यासाठी आपण योहान याचा पहिला अध्याय आपण काढणार आहोत. योहान पहिला अध्याय आणि 43 आणि 44. दुसऱ्या दिवशी त्याने गालिलात जाण्याचा बेत केला. तेव्हा फिलिप त्याला भेटला. येशूने त्याला म्हटले, माझ्या मागून ये. फिलिप हा तर आंद्रिया व पेत्र ह्याचे नगर बेथसेदा इथला होता. आणि इथं आपल्याला पाहायला मिळत आहे 43 आणि 44 वचनामध्ये. तर दुसऱ्या दिवशी त्याने गालिलात जाण्याचा बेत केला. येशूने गालिलामध्ये जात होता आणि तो गालिलामध्ये जात असताना त्याला काय दिसला, फिलिप दिसला इथं पाहायला मिळत आहे. आणि इथं आपल्याला पाहायला मिळत आहे की तेव्हा फिलिप त्याला भेटला. येशूने त्याला म्हटले, माझ्या मागून ये. येशूला जेव्हा फिलिप हा देवाचा सेवक दिसला आणि येशूने फक्त एकच शब्द त्याला बोलला की माझ्या मागून ये. आणि त्यानंतर आपण जर पुढे वाचलं त्याचा वृत्तांत तर तो नतनेलाला या गोष्टीबद्दल सांगत आहे आणि त्यानंतर थोडस त्यांच्यामध्ये चर्चा होत आहे. आणि जर आपण 47 वचन वाचलं, नतनेलाला आपणाकडे येताना पाहून येशू त्याच्याविषयी म्हणाला, पहा खुराखुरा इस्रायली आहे, याच्या ठाई कपट नाही. आणि त्यानंतर फिलिपाने तुला बोलावण्यापूर्वी तू अंजिराच्या झाडाखाली होतास तेव्हाच मी तुला पाहिले. आणि हा वृत्तांत आहे नतनेल आणि फिलिप या दोघांना येशूनं बोलावलं. आणि येशूनं जेव्हा फिलिपाला बोलावलं त्या ठिकाणी त्याला खात्री पटली की हाच तारणार आहे, हाच जगाच्या तारणासाठी या जगामध्ये जन्म घेतलेला देवाचा मुलगा आहे. आणि त्यानं काय केलं, येशूच्या पाठीमाग फिलिप निघून गेला. म्हणून आज आपल्या जीवनामध्ये सुद्धा हे आपण पाहणं गरजेचं आहे की आपण ज्या विश्वासामध्ये आपण येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवत आहोत आणि ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी अपघातानं आज आपण या विश्वासामध्ये आलेलो नाही प्रियानो. म्हणून देवानं आपल्याला निवडलेला आहे, देवानं आपल्याला जगामधून काढलेला आहे आणि आपली निवड केलेली असताना जीवनामध्ये त्या देवाच्या पाठीमागे जाण्याची गरज आहे प्रियानो. कारण परमेश्वरानं आपल्याला काही ना काही उद्देशासाठी, काही ना काही गोष्टींच्यासाठी परमेश्वरानं आपल्याला बोलावलेलं आहे. म्हणून या वचनामध्ये जेव्हा फिलिपाला येशूनं सांगितलं की फिलिपा तू माझ्या मागून ये, आणि फिलिप काय केला की तो परमेश्वराच्या पाठीमागून निघून गेला. म्हणून त्याप्रमाणे आज परमेश्वरानं आपल्याला बोलावलेलं असतं. आज आपण त्या ख्रिस्तामध्ये कशा प्रकारे राहत आहोत किंवा त्या ख्रिस्ताच्या शब्दाला आपण किती मान देत आहोत किंवा त्या ख्रिस्ताच्या वचनाला, ख्रिस्ताच्या बोलावण्याला आपण किती त्याचा आदर करत आहोत याचं परीक्षण आपल्या सर्वांनी करणं गरजेचं आहे. फक्त फिलिपाला सांगितलं की माझ्या मागून ये आणि त्या क्षणी फिलिप काय केला, येशूच्या पाठीमाग निघून गेलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणून देवानं आपल्याला ज्या गोष्टीसाठी निवडलेलं आहे त्या गोष्टीसाठी आज आपण येशूच्या पाठीमाग जात आहोत का? आज ज्या गोष्टीसाठी येशूने आपल्याला बोलावलेलं आहे
त्या गोष्टीला आपण प्राधान्य देऊन त्या ख्रिस्ताच्या पाठीमागं आपण जात आहोत का? आणि जे बोलावणं येशूनं आपल्याला दिलेलं आहे त्या बोलावण्या संदर्भामध्ये आपण गांभीर्यानं आपण जीवन जगत आहोत का प्रियानं? जर मला देवाच्या सेवेसाठी बोलावलेलं आहे तर मी देवाची सेवा गांभीर्याने करणं गरजेचं आहे. म्हणून ज्याप्रमाणे फिलिपाला येशूनं बोलावलं त्या ठिकाणी येशूच्या पाठीमागं फिलिप निघून गेला. त्याप्रमाणे येशू जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीसाठी किंवा एखाद्या सेवेसाठी जेव्हा बोलवत असतो तेव्हा त्या गोष्टीला आपण कशा प्रकारे प्रतिसाद देत आहोत किंवा कशा प्रकारे येशूच्या बोलावण्याला प्रतिसाद देत आहोत याचा आपण सर्वांनी परीक्षण करायला पाहिजे. आणि इथं सांगत आहे की फिलिपाला येशूनं फक्त एकच शब्द सांगितला की आणि फिलिप तो पाठीमागे निघून गेला. म्हणून आज आपण येशूच्या पाठीमागे जात आहोत. आज आपण येशूवरती विश्वास ठेवत आहोत. परंतु फक्त नॉर्मल जीवन जगण्यासाठी येशूनं आपल्याला बोलावलं नाही प्रियानो. जेव्हा येशूनं 12 शिष्यांची निवड केली आणि त्या सर्व शिष्यांना काय केलं की सुवार्ता कार्यासाठी देवाच्या कार्यासाठी त्यांना पाठवून दिलं. त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे शिष्यांची निवड केली त्याप्रमाणे येशूनं आपल्या सर्वांची निवड केलेली आहे आणि आपल्या सर्वांना एक काहीतरी काम त्या परमेश्वराने दिलेलं आहे प्रियानो. ते काम आपल्याला शोधण्याची गरज आहे. देवानं मला कशासाठी बोलावलेलं आहे? देवाची योजना माझ्या जीवनामध्ये काय आहे? देवानं मला का निवडलेलं आहे? या परिस्थितीमधून जात असताना देव माझ्याकडून कोणती अपेक्षा करत आहे याचं परीक्षण आज आपण सर्वांनी करणं गरजेचं आहे. फक्त विश्वास ठेवणं, प्रार्थना करणं, कुटुंबामध्ये प्रार्थना करणं आणि त्याचप्रमाणे चर्चला जाणं या सर्व गोष्टी आपल्याला करायला पाहिजेत. परंतु या सर्व गोष्टी करत असताना देखील आपल्याला ख्रिस्ताची योजना किंवा ख्रिस्ताचा उद्देश आपल्याला डोळ्यासमोर ठेवून आपल्याला जीवन जगायला पाहिजे. हालेलुया. म्हणून पहिली गोष्ट की ज्याप्रमाणे फिलिपाला येशूनं बोलावलं तो येशूच्या पाठीमागे गेला. आज आपल्याला येशूनं बोलावलं, आज आपण येशूच्या पाठीमागे आहोत. परंतु कोणत्या उद्देशासाठी येशूनं आपल्याला बोलावलं आहे तो उद्देश आपल्याला माहित पाहिजे प्रियानो. त्या फिलिपांना तो उद्देश माहित होता आणि त्या उद्देशाला घेऊन फिलिप काय केला? येशूच्या पाठीमागे गेला. त्याला कळालं की हाच परमेश्वर तारणारा परमेश्वर आहे, हाच या जगाचा उद्धार करणारा परमेश्वर आहे. आणि त्यानं ते रिअलाइज केलं आणि त्यानं सर्व सोडलं आणि तो येशूच्या पाठीमागे निघून गेला. आज आपण येशूच्या पाठीमागे जात आहोत, परंतु आपल्या जीवनामध्ये ख्रिस्तानं दिलेला याचा आपण परीक्षण करणं गरजेचं आहे का? आपण ज्याप्रमाणे आपले मंडळीमधील लोक ख्रिस्ताच्या पाठीमागे जात आहेत, आपल्या आजूबाजूचे लोक विश्वासणारे असतील ते ख्रिस्ताच्या पाठीमागे जात आहेत. म्हणून आपण त्या प्रवाहामध्ये जाण्यापेक्षा ख्रिस्तानं मला बोलवलेलं आहे आणि त्याच्या पाठीमागे काही ना काही उद्देश आहे, काहीतरी पर्पज आहे आणि तो उद्देश आपल्या सर्वांना शोधून काढणं गरजेचं आहे. हालेलुया. आपण कोणत्याही विदाऊट आपण जीवन जगता कामा नाही, नाहीतर आपली मोठी फसगत होईल प्रियानो. म्हणून इथं पहिली गोष्ट की देवानं आपल्याला बोलावलेलं आहे. फिलिपांना देवानं बोलावलं, त्यानं उद्देश ठेवला आणि तो येशूच्या पाठीमागे गेला. त्याप्रमाणे ख्रिस्तानं आपल्याला बोलावलेलं आहे, आपण त्याच्या पाठीमागे जात आहोत. परंतु आपल्या मनामध्ये त्याच्याबद्दलचा उद्देश माहित आहे का? की आपण अपघाताने इथं झालेलो नाहोत. आपल्या जीवनामध्ये अपघात घडला आणि आपण येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवला असं आपल्या जीवनामध्ये झालेलं नाही, तर विशिष्ट उद्देशासाठी येशूनं आपल्याला बोलावलेला आहे. तो उद्देश आपल्याला माहित पाहिजे. जेव्हा तो उद्देश आपल्या मनामध्ये जागृत होईल, तो उद्देश किंवा जी जबाबदारी परमेश्वराने दिलेला आहे ती जबाबदारी, तो उद्देश जेव्हा आपल्याला कळेल तेव्हा आपल्या जीवनामध्ये त्या फिलिपासारखा, त्या देवाच्या 12 शिष्यांसारखा आवेशानं तो उद्देश गाठण्यासाठी, ते देवाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण झटणार आहे. म्हणून पहिली गोष्ट की देवानं आपल्याला बोलावलेलं आहे, परंतु त्या बोलावण्याचा उद्देश किंवा कोणत्या कामासाठी परमेश्वराने निवडलेलं आहे ते आपल्याला माहित आहे का? आणि जर माहित असेल तर ते आपण प्रामाणिकपणे तो उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्याला प्रतिसाद कशा प्रकारे देत आहोत. फिलिपांना फक्त
फक्त देवाने सांगितलं की माझ्या मागे ये, फिलिप येशूच्या पाठीमागे गेला. त्याचप्रमाणे येशू जेव्हा एखाद्या उद्देशासाठी आपल्याला बोलावलेला आहे तेव्हा तो उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण त्या येशूला कशा प्रकारे प्रतिसाद देत आहोत. का आपण सांगत आहे की ख्रिस्ता मला थोडस काम करू द्या, मला हे करायचं आहे ते करायचं आहे, मला माझ्या जीवनामध्ये सेटल व्हायचं आहे, मला घर घ्यायचंय, बंगला घ्यायचे, गाडी घ्यायची आहे आणि अशा प्रकारचं मला व्यवस्थित सेटल होऊ द्या, माझं सर्व व्यवस्थित होऊ द्या आणि त्यानंतर मी तुझे सेवा, त्यानंतर मी माझा राहिलेला वेळ मी तुला देतो, मला रिटायर होऊ द्या, रिटायर झाल्यानंतर माझ्याकडे भरपूर वेळ असेल आणि त्या वेळामध्ये मी तुझी सेवा करतो, मी तुझं गौरव करतो. आणि हा रिकामा वेळ परमेश्वराला नको आहे प्रियानो. जेव्हा देव येशू आपल्याला बोलत आहे तेव्हा येशूची इच्छा आहे की आपण लगेच पाऊल उचलावं आणि त्या ख्रिस्ताच्या पाठीमागे आपण सर्वांनी निघून जावं प्रियानो. म्हणून ख्रिस्ताने आपल्या सर्वांना बोलावलेला असताना त्याचा उद्देश आपल्या डोळ्यासमोर आहे का याचं परीक्षण आपल्याला करणं गरजेचं आहे. मत्ती 19 अध्याय आणि 16 आणि 22 वचन जर आपण वाचलं त्यामध्ये एका तरुण श्रीमंत तरुणाचा प्रश्न होता की मला सार्वकालिक जीवन मिळावं यासाठी मी काय करायला पाहिजे. येशूने सांगितले की तू आज्ञा पाळ, देवाने ज्या काय आज्ञा दिलेल्या आहेत त्या आज्ञाचं पालन कर आणि त्या काटेकोरपणे पाळण्याचा प्रयत्न कर. आणि असं जेव्हा सांगितलं त्यानंतर काय केलं की तो म्हटला की मी सर्व काही काटेकोरपणे पाळत आहे, मी सर्व प्रामाणिकपणे पाळत आहे, तेव्हा आणखी काय करायला पाहिजे की जेणेकरून मला ते सार्वकालिक जीवन मिळेल. आणि त्यानंतर येशूने सांगितले की तुझ्याकडे जे काही धन आहे ते सर्व काय कर, तू दारिद्र्यांना गरीब लोकांना विकून टाक आणि त्यानंतर माझ्या पाठीमागे ये. त्याने ऐकले, त्यानं तिथंच खाली मान घातले आणि तो आपल्या घरी तो परत निघून गेला प्रियानो. म्हणून जेव्हा आपल्याला निवडत असतो त्या देवाची इच्छा असते की त्याच्या उद्देश आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपण त्याच्या पाठीमागे जावं प्रियानं. आणि त्याप्रमाणे त्याच्या जीवनामध्ये श्रीमंती महत्वाची होती, प्रॉपर्टी महत्वाची होती, म्हणून तो येशूच्या पाठीमागे जाऊ शकला नाही. म्हणून आज आपल्या जीवनामध्ये महत्वाचं काय आहे याचं परीक्षण आपल्याला करायला पाहिजे. लूक याचा 9 अध्याय आणि 57-62 वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे 3 लोकांच्या बद्दल आपल्याला पाहायला मिळत आहे. एक व्यक्ती म्हणत आहे की आपण जिथे कुठे जाल तिथं मी तुमच्या पाठीमागे येईल. आणि येशू सांगत आहे की मनुष्याच्या पुत्राला डोकं टेकायला सुद्धा ठिकाण नाही आहे. आणि त्यानंतर त्या व्यक्तीचं काय झालं हे आपल्याला माहित नाही, त्यामध्ये आपल्याला पाहता येत नाही, तिथं आपल्याला लिहिलेलं नाहीये. त्यानंतर पुढच्या दुसऱ्या व्यक्तीला सांगितलं की माझ्या पाठीमागे ये, तेव्हा तो सांगत आहे की मला पहिल्यांदा माझ्या बापाला पुरायला जाऊ द्या, माझ्या बापाचं दशक्रिया, बापाचं जे काय विधी आहे ते सर्व विधी करू द्या आणि त्यानंतर मी तुमच्या पाठीमागे येतो. त्यानंतर आणखी तिसऱ्याला येशूने बोलावलं आणि तो सांगत आहे की मला माझ्या घरच्यांचा निरोप घेऊ द्या. म्हणून या तिघांना येशूने बोलावलं, परंतु प्रत्येकानं काही ना काही कारण येशूला सांगितले आणि त्याद्वारे काय केलं की येशूला जास्त महत्व न देता त्याने दुसऱ्या गोष्टींना जास्त महत्व दिलं. म्हणून आज आपण सर्वांनी विचार करणं गरजेचं आहे प्रियानो की मी माझ्या जीवनामध्ये फिलिपाला जसं बोलावलं आणि त्यानं सर्व सोडलं आणि तो येशूच्या पाठीमागे निघून गेला, त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये येशूपेक्षा जास्त महत्वाचं कोणत्या गोष्टीला आहे. म्हणून येशूने आपल्याला ज्या गोष्टीसाठी बोलावलेला आहे तो उद्देश आपल्याला महत्वाचा पाहिजे प्रियानो. त्या उद्देशाला आपण जास्तीत जास्त महत्व देऊन तो उद्देश आपण पूर्ण करण्यासाठी आपण नेहमी झटायला पाहिजे प्रियानो. म्हणून जे अपघातानं आज आपण इथं नाही प्रियानो, त्या देवानं आपल्याला एका विशिष्ट उद्देशासाठी आपल्याला निवडलेला आहे. जर आपल्याला उद्देश माहित नसेल तर आपल्याला तो शोधण्याची गरज आहे. आणि जेव्हा तो उद्देश आपल्याला सापडेल तेव्हा तो उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्या उद्देशाला जास्त महत्व देऊन त्याप्रमाणे आपल्याला ख्रिस्ताच्या पाठीमागे जाण्याची गरज आहे. म्हणून ख्रिस्ताचं बोलावणं कसं आहे, ख्रिस्ताच्या बोलावण्याला आपण कशा प्रकारे प्रतिसाद देत आहोत याचं परीक्षण आपल्याला करायचं आहे प्रियानो. थँक्यू लॉर्ड, हालेलुया. म्हणून पहिला मुद्दा की येशूच्या बोलावण्याबद्दल. येशूने आपल्याला बोलावलेलं आहे. आज आपण विश्वासामध्ये आहोत परंतु आपण नॉर्मल ख्रिस्ती जीवन जगत आहोत. आपण प्रार्थना करणं, चर्चला जाणं या सर्व गोष्टी आपण करत असताना आपण ख्रिस्ताचा उद्देश आपल्या सर्वांना समजण्याची गरज आहे प्रियानो. ख्रिस्तानं कशासाठी आपल्याला निवडलेला आहे, ख्रिस्तानं कशासाठी आपली निवड केलेली आहे याचं परीक्षण आपल्याला करण्याची गरज आहे. म्हणून तो उद्देश आपल्या सर्वांना शोधायचा आहे, तो उद्देश आपल्या सर्वांना लक्षात आणायचा आहे प्रियानो, जेणेकरून तो ख्रिस्ताचा उद्देश आपल्याला कळेल आणि तो उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण
ख्रिस्ताच्या पाठीमागे जाऊ. फिलिपाला येशूनं बोलावलं आणि त्यानं उद्देश घेतला आणि त्यानं येशूच्या पाठीमागे गेला. म्हणून आपण ख्रिस्ताच्या पाठीमागे जात आहोत, परंतु आपला उद्देश आपल्याला क्लिअर आहे का? देवाची इच्छा काय, कशासाठी आहे, कशासाठी आपल्याला बोलावलेलं आहे ते आपल्या सर्वांना क्लिअर आहे का, याचं आपण सर्वांनी परीक्षण करण्याची गरज आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आपण वाचणार आहोत, प्रेषित याचा 8वा अध्याय आणि 5 ते 8. प्रेषित 8वा अध्याय 5 ते 8. प्रेषितांचे कृत्य याचं पुस्तक आणि याचा 8वा अध्याय आणि 5 ते 8 वचन वाचवा. आणि फिलिपाने शमरोन शहरात जाऊन तेथील लोकांपुढे ख्रिस्ताची घोषणा केली. तेव्हा फिलिपाचे भाषण ऐकून व तो करत असलेले चिन्हे पाहून लोकसमुदायाने त्यांनी सांगितलेल्या गोष्टींकडे एक चित्ताने लक्ष दिले. कारण ज्यांना अशुद्ध आत्मे लागले होते त्यांच्यातील पुष्कळातून ते मोठ्याने उठून गेले. पुष्कळ पक्षाघाती व पांगळी माणसे बरी झाली आणि त्या नगरात आनंदी आनंद झाला. आणि इथं आपल्याला सांगत आहे की देवा इथं फिलिपानं काय केलं की आपलं भाषण सांगितलं, आपलं भाषण सुवार्थ प्रसारण केलं आणि त्यानंतर इथं सांगत आहे की लोक समुदायाने त्याने सांगितलेल्या गोष्टी एक चित्ताने ऐकल्या. जेव्हा फिलिप भाषण करत होता सर्व लोकांनी लक्ष देऊन ऐकलं आणि त्यानंतर सांगत आहे की अद्भुत गोष्टी झाल्या. अशुद्ध आत्मे लागले होते त्याच्यामध्ये पुष्कळातून ते मोठ्याने ओढून निघून गेले. पुष्कळ पक्षघाती व पांगळी माणसे बरी झाली आणि त्या नगरात आनंदी आनंद झाला. आणि इथं आपल्याला पाहायला मिळतंय की फिलिपानं जेव्हा येशूला फॉलो करण्याचा प्रयत्न केला, जेव्हा तो येशूच्या पाठीमागे निघून गेला, येशूच्या बोलावण्याला त्यानं होय म्हणून प्रतिसाद दिला आणि तात्काळ त्याने येशूच्या पाठीमागे गेला आणि त्याचा परिणाम झाला की देवाच्या सामर्थ्यानं, देवाच्या अभिषेकानं फिलिप भरलेला होता. म्हणून इथं आपल्याला पाहायला मिळत आहे की इथं जेव्हा फिलिप बोलत आहे सर्व लोक काळजीपूर्वक त्याचा ऐकत आहेत आणि काळजीपूर्वक ऐकत असताना त्या लोकांच्या मध्ये अद्भुत गोष्टी झालेल्या पाहायला मिळत आहेत. इथं पक्षघाती मनुष्य आणि पांगळी माणसे काय झाले, बरं झाले. त्याच्या सभेमध्ये आरोग्य लोकांना मिळालं. देवाच्या वचनाचा वर्षाव झाला, देवाचं वचन त्यांना समजलं, त्यानंतर त्यांना आरोग्य मिळालं आणि त्या लोकांच्या मध्ये आनंदी आनंद झाला. त्या नगरामध्ये आनंदी आनंद झाला सांगत आहे. तिथं जेवढे लोक जमले होते त्या फक्त लोकांच्या मध्ये नाही तर त्या पूर्ण नगरामध्ये आनंदी आनंद झाला. हालेलुया, किती अद्भुत गोष्ट आहे. जेव्हा फिलिप देवाचं सुवार्ता कार्य केलं, त्यानं भाषण केलं आणि त्याद्वारे त्या नगरामध्ये अद्भुत गोष्टी झाल्या प्रियानो. म्हणून जेव्हा आपण ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो आणि त्याच्या आज्ञेप्रमाणे जेव्हा जीवन जगण्याचा प्रयत्न करतो तेव्हा देव आपल्याला त्याच्या सामर्थ्याने भरतो प्रियानो. आणि जेव्हा देव त्याच्या सामर्थ्याने आपल्याला भरतो तेव्हा देव आपल्याद्वारे अद्भुत गोष्टी करतो. देव अनेक लोकांना आरोग्य देतो प्रियानो. देव अनेक लोकांना बरं करतो आणि सर्व लोकांच्या जीवनामध्ये देव आनंदी आनंद देतो. हालेलुया, किती अद्भुत अभिवचन आज परमेश्वर आपल्या सर्वांना देत आहे. म्हणून आपल्याला जेव्हा आपण ख्रिस्ताच्या पाठीमागे जातो त्याचा उद्देश कळतो आणि नेहमी त्याचा उद्देश समजून तो उद्देश गाठण्याचा जेव्हा आपण प्रयत्न करतो तेव्हा देव त्याच्या सामर्थ्याने आपल्याला भरणार. हालेलुया. आणि जेव्हा देव त्याच्या सामर्थ्याने भरणार, देव आपल्याद्वारे अद्भुत गोष्टी करणार. देव जे आजार आहेत त्यांना आरोग्य देणार. आपण मोठ्या होटाने प्रार्थना करू, देव प्रत्येक लोकांना स्पर्श करणार, देव प्रत्येकाला आजारातून बरे करणार आणि सर्व लोकांच्या मध्ये देव आनंदी आनंद देणार. हालेलुया. म्हणून आज आपण जेव्हा प्रतिसाद देतो त्या ख्रिस्ताच्या बोलावण्यासाठी, ख्रिस्ताच्या उद्देशासाठी, जेव्हा आपण एक पाऊल पुढे उचलून आपण त्या ख्रिस्ताच्या पाठीमागे जातो तेव्हा देव 2 पावलं पुढे आपल्या पुढे गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि जिथे आपण जातो त्या ठिकाणी देव अद्भुत कार्य करतो. देव त्याच्या सामर्थ्यानं, त्याच्या अभिषेकानं तो आपल्याला भरतो प्रियानो. म्हणून आपल्याला जर अभिषेक पाहिजे असेल, आपल्याला जर देवाचं
सामर्थ्य पाहिजे असेल तर आपल्याला त्या ख्रिस्ताच्या पाठीमागे जाणं गरजेचं आहे. कारण ख्रिस्त हाच एक जिवंत परमेश्वर आहे. तोच आपल्याला सामर्थ्य देऊ शकतो, तोच आपल्याला बरं करण्याचं दान देऊ शकतो. म्हणून त्याच्या सामर्थ्यानं फिलिप भरलेला होता. जेव्हा फिलिप बोलायचा सर्व लोकांनी काळजीपूर्वक ऐकलं आणि त्यानंतर सर्व आजारी लोक बरे झाले. म्हणून त्याप्रमाणे जेव्हा देव आपल्याला सामर्थ्यानं भरेल तेव्हा सर्व लोक आपलं वचन ऐकतील आणि सर्व लोक बरे होतील आणि सर्व लोक बरं झाल्यानंतर त्या लोकांच्या जीवनामध्ये आनंद परिस्थिती होईल. म्हणून दुसरी गोष्ट की फिलिपाच्या जीवनामध्ये देवाच्या सामर्थ्यानं तो भरलेला व्यक्ती होता. आज आपण देवाच्या सामर्थ्यानं भरणं गरजेचं आहे. देवाच्या सामर्थ्यानं भरण्यासाठी आपल्याला पवित्र जीवन जगावं लागेल प्रियानो. का आपल्याला ते येशूची जॉईन राहावं लागेल. म्हणून आपण योहान 15 जर अध्याय वाचला त्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की आपण जोपर्यंत त्या वेलामध्ये जुडलेलो नाही तोपर्यंत त्या त्या झाडामधले सर्व गुण आपल्या फांदीमध्ये येणार नाही. म्हणून जोपर्यंत आपण येशू ख्रिस्तामध्ये जुडलेले नाही तोपर्यंत ते येशू ख्रिस्ताचा अभिषेक, ते येशू ख्रिस्ताचं सामर्थ्य आपल्या जीवनामध्ये येणार नाही. म्हणून जर आपल्या जीवनामध्ये त्या देवाचं सामर्थ्य, अद्भुत गोष्टी व्हाव्यात असं जर वाटत असेल तर आपल्याला त्या ख्रिस्ताशी जोडलेलं राहावं लागेल. फक्त रविवारी चर्चला जाऊन हे होणार नाही, तर आपल्याला दररोज आणि दररोज त्या ख्रिस्ताच्या सानिध्यामध्ये बसावं लागेल. आपल्याला दररोज आणि दररोज त्या ख्रिस्ताच्या पवित्रतेमध्ये जीवन जगावं लागेल प्रियानो. सर्व जगातील गोष्टींना जास्त महत्व न देता आपल्याला नेहमी त्या ख्रिस्ताला जास्त महत्व द्यावं लागेल. आणि जेव्हा आपण त्या ख्रिस्ताची नेहमी जुळले जावं आणि तेव्हा ते देवाचं सामर्थ्य त्या ख्रिस्ताच्या द्वारे आपल्या जीवनामधून व्हायला सुरुवात होईल प्रियानो. म्हणून ज्याप्रमाणे फिलिप जेव्हा अद्भुत कार्य करायचा आणि देव त्या आजारी लोकांना त्या फिलिपाद्वारे बरे करायचा, त्याचप्रमाणे देव आपला सुद्धा उपयोग केल्याशिवाय राहणार नाही. परंतु त्यासाठी आपल्याला त्या ख्रिस्तामध्ये एक जीव होण्याची गरज आहे. जेव्हा आपण एक जीव होणार तेव्हा ते ख्रिस्ताचं सामर्थ्य आपल्याद्वारे इतर लोकांना स्पर्श करणार आणि सर्व लोकांच्या मध्ये आनंद परिस्थिती निर्माण होणार. हालेलुया. म्हणून दुसरी गोष्ट की फिलिप देवाच्या अभिषेकानं, देवाच्या सामर्थ्यानं भरलेला होता. म्हणून आज आपल्याला सुद्धा देवाच्या सामर्थ्यानं, देवाच्या अभिषेकानं भरण्याची गरज आहे. आज ख्रिस्ताचा अभिषेक, ख्रिस्ताचं सामर्थ्य काही ठराविक लोकांना किंवा पास्टर यांनाच, पाळक लोकांना, देवाच्या सेवकांना देतो असं नाही. जो कोणी भुकेला आहे त्याला तो त्याची भूक तो मिटवल्याशिवाय राहणार नाही. जो ताणलेला आहे त्यांना त्याची तहान तो भागवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून देवाच्या सामर्थ्यासाठी, देवाच्या अभिषेकासाठी आपण तहानलेलं असायला पाहिजे. आपण झटून त्याचा शोध करायला पाहिजे. तेव्हा आपण झटून शोध करणार जेव्हा आपण त्याच्या अभिषेकासाठी, त्याच्या सामर्थ्यासाठी भुकेलेल्यासारखी परिस्थिती होणार तेव्हा तो देव त्याचं सामर्थ्य भरणार प्रियानं. म्हणून स्तोत्रकर्ता 23 मध्ये सांगत आहे की माझं पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. तो स्तोत्रकर्ता सांगत आहे त्या देवाच्या अभिषेकानं, देवाच्या सामर्थ्यानं माझं पात्र काठोकाठ भरलेलं आहे आणि ते वाहत आहे. आणि जेव्हा ते वाहणार आणि ते पात्र जेव्हा वाहणार त्याद्वारे इतर लोकांना स्पर्श होणार आणि इतर लोकांचं जीवन बदलणार प्रियानो. म्हणून फिलिप याच्या जीवनामध्ये देवाचा अभिषेक होता, देवाचं सामर्थ्य होतं. त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये सुद्धा देवाचं सामर्थ्य असायला पाहिजे. कारण देवाने आपल्याला आज्ञा दिलेली आहे प्रियानो. शेवटी जेव्हा येशू जेव्हा स्वर्गामध्ये जात होता त्याने सांगितलं की तुम्ही साप, विंचू याच्यावरती चाला, तुम्हाला आरोग्य दे, तुम्ही आजारी लोकांसाठी प्रार्थना करा, देव ती प्रार्थना ऐकेल, आजारी लोकांना बरं करेल. आणि देवानं ते अद्भुत कृत्य करण्याचं दान आपल्याला दिलेलं आहे. परंतु ते आपण विश्वासानं स्वीकारणं गरजेचं आहे. जेव्हा आपण ते विश्वासानं स्वीकारणार त्या ख्रिस्तामध्ये एक जीव राहणार, देवाचा अभिषेक, देवाचं सामर्थ्य आपल्याद्वारे इतर लोकांना स्पर्श होणार प्रियानो. म्हणून दुसरी गोष्ट की फिलिपाला जसा अभिषेकानं भरलेलं होतं त्याप्रमाणे आपल्याला सुद्धा त्याच्या अभिषेकानं, त्याच्या सामर्थ्यानं भरण्याची गरज आहे. त्यानंतर तिसरा मुद्द्याकडे आपण पाहणार आहोत. प्रेषित याचा 8 अध्याय आणि 9 ते 13 वचन. प्रेषित 8 अध्याय 9 ते 13. कोणीतरी मोठे आहोत असे तो दाखवत असे. लहानपणापासून
गोष्ट आपण पाहणार आहोत की फिलिप नेहमी देवाच्या कार्यामध्ये तत्पर असायचा, देवाच्या सुवार्थेसाठी तो नेहमी तयार असायचा आणि कोणतीही परिस्थिती असू दे, कोणताही व्यक्ती असू दे, त्या व्यक्तीला तो धाडसानं देवाची सुवार्थ सांगायचं काम करायचा. आणि इथं आपल्याला पाहायला मिळत आहे की शिमोन जादूगार आहे, शोमरोन या लोकांचा त्याच्यावरती विश्वास होता आणि तो शिमोन खूप अद्भुत कार्य करायचा सैतानाच्या जीवावरती. आणि 10व्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की लहानापासून थोरापर्यंत सर्वजण त्याचे लक्षपूर्वक ऐकायचे. तो शिमोन जादूगार त्याचं लक्ष देऊन काय करायचे, ऐकायचे आणि त्यांना वाटायचं हाच एक महाशक्तिमान महाशक्ती देवाची या व्यक्तीकडे आहे. आणि जेव्हा असं होतं तेव्हा त्या शोमरोनामध्ये फिलिपानं सुवार्ता सांगितली आणि सुवार्ता सांगितल्यानंतर इथं आपल्याला पाहायला मिळत आहे 12व्या वचनामध्ये तिथं पुरुष व स्त्रिया यांचा बाप्तिस्मा झाला. तिथं सांगत आहे येशू ख्रिस्ताचे नाव याविषयी सुवार्ता सांगत असता लोकांचा विश्वास बसला. फिलिपानं जेव्हा सुवार्ता सांगितली लोकांचा विश्वास बसला. अनेक पुरुषांनी अनेक स्त्रियांनी बाप्तिस्मा सुद्धा घेतला. आणि 13व्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे स्वतः शिमोनानेही सुद्धा विश्वास धरला व बाप्तिस्मा घेतला. हालेलुया. जो शिमोन जादूगार करत होता आणि ज्या लोकांचा त्याच्यावरती जास्त विश्वास होता आणि त्यांना वाटायचं की या शिमोनाकडे देवाची अद्भुत शक्ती आहे आणि त्या व्यक्तीचं जीवन सुद्धा बदललं. त्या व्यक्तीने पश्चाताप केला, त्याने येशूवरती विश्वास ठेवला आणि त्यानंतर त्या ठिकाणी लगेच त्यानं बाप्तिस्मा घेतलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणून फिलिपाच्या जीवनामध्ये समोरचा व्यक्ती कोणताही असू दे, तो शिमोन जादूगार असला तरी मी माझं काम पूर्ण करणार, मी त्या शिमोन जादूगाराला सुवार्ता सांगणार. आणि त्यानं आपलं काम पूर्ण केलं आणि देवानं त्याचं कार्य सुरू केलं आणि त्या शिमोन जादूगाराचं जीवन बदललं प्रियानो. म्हणून आज आपल्या जीवनामध्ये नेहमी त्या ख्रिस्तासाठी तत्पर असायला पाहिजे. काही वेळेला आपण जेव्हा आपल्या बुद्धीनं आपल्या विचारानं समोरची परिस्थिती पाहतो तेव्हा आपल्याला वाटते की हे अशक्य आहे, हे होणार नाही, मी कसं काय त्या व्यक्तीला जाऊन सुवार्ता सांगू, मी कसं काय त्या व्यक्तीसाठी प्रार्थना करू, आजूबाजूचे लोक काय म्हणतील, माझे मित्रमंडळी काय म्हणतील, माझे नातेवाईक काय काय विचार करते. परंतु या फिलिपानं तसा विचार केला नाही. तो शोमरोनामध्ये गेला आणि त्या ठिकाणी सुद्धा ते शिमोन जादूगाराच्या समोर सुद्धा ख्रिस्ताचं वचन विश्वासानं गाजवलं आणि जेव्हा त्याने विश्वासानं देवाचं कार्य केलं देवानं त्याचं कार्य त्या शिमोनाच्या जीवनामध्ये पूर्ण केलं. पुष्कळ पुरुष लोक पुष्कळ स्त्रिया यांनी येशूवरती विश्वास ठेवला आणि बाप्तिस्मा घेतला प्रियानं. आणि जो जादूगार होता त्याचं सुद्धा परिवर्तन झालं आणि त्यानं सुद्धा काय केला की बाप्तिस्मा घेतला. आणि पुढे सांगत आहे की तो फिलिपाच्या सहवासामध्ये राहिला आणि तिथून पुढे तो देवाच्या सानिध्यामध्ये देवाचं वचन शिकण्यासाठी त्या फिलिपाच्या सानिध्यामध्ये राहिला. म्हणून आज आपल्या जीवनामध्ये आपण विचार करणं गरजेचं आहे की आपण देवाच्या कार्यासाठी त्या फिलिपासारखी तत्परता आपल्यामध्ये असायला पाहिजे. परिस्थिती कशी असू दे प्रियानो, आज कोरोनाची परिस्थिती आहे, लॉकडाऊन मध्ये सर्व लोक आहेत आणि आज आपण आपल्या घरामध्ये स्वतःला कोंडून घेतलेलं आहे. आज आपण काय केलेलं आहे की आपल्या जीवनामध्ये एक विशिष्ट मरगळ निर्माण झालेली आहे. आज आपण आपल्या कुटुंबामध्ये आहोत. ही सर्व परिस्थिती असताना या परिस्थितीमध्ये सुद्धा आपण नेहमी देवाच्या कार्यासाठी तत्पर पाहिजे प्रियानो. आपण गुडघ्यावरती जाऊन आपण अनेक लोकांच्यासाठी, आपल्या देशासाठी, आपल्या राज्यासाठी, आपल्या जिल्ह्यासाठी, आपले जे शासकीय यंत्रणा आहे त्या सर्व लोकांच्यासाठी, जे लोक आपल्यासाठी झटत आहेत त्या सर्व लोकांच्यासाठी आपण प्रार्थना करणं गरजेचं आहे. आपण किती तत्पर आहोत त्या ख्रिस्ताच्या कामासाठी. आपण बाहेर जाऊ शकत नाही, आपली मंडळी आपल्या चर्च मध्ये जाऊन प्रार्थना करू शकत नाही, पण आपण आज आपण आपल्या घरामध्ये बसून आपण प्रार्थना करू शकतो. आज आपण आपल्या घरामध्ये बसून आपल्या चर्चचे जुडले जाऊ शकतो प्रियानो. आज आपण घरामध्ये बसून एकमेकाला प्रार्थनेद्वारे एकमेकाला उत्तेजन देऊ शकतो, एकमेकाच्या जीवनामध्ये आशीर्वाद आपण घोषित करू शकतो प्रियानो. म्हणून आज आपण ख्रिस्ताच्या सेवेसाठी, ख्रिस्ताच्या कामासाठी कशा प्रकारे तत्पर आहोत याचा आपल्या सर्वांना परिश्रम करायला पाहिजे. फिलिप नेहमी ख्रिस्ताच्या कार्यासाठी तत्पर होता. त्याने सुवार्ता सांगितले आणि त्या शिमोन जादूगाराचं परिवर्तन झालं. आज जेव्हा आपण ख्रिस्तासाठी तत्पर असणार तेव्हा अनेक लोकांचं जीवन बदलल्याशिवाय देव राहणार नाही प्रियानो. म्हणून जेव्हा आपण ख्रिस्ताच्या कामासाठी तत्पर असणार तेव्हा देव आपल्या जीवनावर अद्भुत कार्य करणार. मग समोरचा जादूगार व्यक्ती जरी असला, समोरचा राजकारणी व्यक्ती जरी असला,
समोरचा अत्यंत श्रीमंत जरी व्यक्ती असला, जेव्हा आपण बोलणार देव त्या व्यक्तीचं जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. म्हणून या ठिकाणी फिलिपानं त्या शिमोन जादूगाराला सुवार्थ सांगितली आणि त्याचं जीवन बदललं आणि त्याचा बाप्तिस्मा घेतला आणि त्यानंतर तो फिलिपाच्या सहवासामध्ये राहिला. म्हणून समोरचा व्यक्ती कसा असू दे, आपल्या आजूबाजूचे मित्रमंडळी कसे असू दे, आपल्या आजूबाजूचे शेजारी कसे असू द्या, परंतु आज आपल्याला त्या ख्रिस्ताची सुवार्थ गाजवायचं काम करायचं आहे. आज आपल्याला ख्रिस्ताची सुवार्थ सांगायची आहे. जेव्हा आपण विश्वासाने ख्रिस्ताची सुवार्थ सांगणार, देव अनेक लोकांचं जीवन बदलणार, देव अनेक लोकांचं जीवन बदलणार प्रियानं, आणि ते ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा घेणार. म्हणून आज आपण ख्रिस्ताच्या कार्यासाठी, ख्रिस्ताच्या सुवार्थेसाठी आपण किती तत्परतेनं काम करत आहोत याचं आपल्या सर्वांना परीक्षण करण्याची गरज आहे. म्हणून आपण नेहमी त्या ख्रिस्ताच्या कामासाठी, त्या ख्रिस्ताच्या कार्यासाठी नेहमी तत्परता आपल्यामध्ये असायला पाहिजे प्रियानं. कोणताही परिस्थिती असू दे, समोरचा कोणताही व्यक्ती असू दे, आपल्याला लाज वाटायची गरज नाही प्रियानं. आपण काही वेळेला इतर लोकांना, आपण जेव्हा बायबल हातामध्ये घेतो किंवा इतर लोकांना प्रार्थनाला जात आहे, चर्चला जात आहे, काही वेळेला आपल्याला लाज वाटते, पण आपल्यामध्ये तो ख्रिस्ताबद्दलचा स्वाभिमान पाहिजे प्रियानं, की मी चर्चला जात आहे, मी विश्वासणारा व्यक्ती आहे, मी येशू ख्रिस्ताचा शिष्य आहे, मी येशू ख्रिस्ताचा फॉलोअर आहे, मी येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवणारा व्यक्ती आहे. जेव्हा आपण हे धाडसानं सांगणार आणि आपली साक्षी इतर लोकांना पडणार, तेव्हा देव अनेक लोकांचं जीवन बदलणार प्रियानो. म्हणून आपण ख्रिस्ताच्या कामासाठी आपण कशा प्रकारे तत्पर आहोत, आपण ख्रिस्ताचं काम किती तत्परतेने करत आहोत याचं परीक्षण आपल्या सर्वांना करायचं आहे. फिलिपानं काय केले, सुवार्थ सांगितली. तो समोरचा व्यक्ती इतका मोठा होता, त्याची जादू इतकी महान होते आणि लोकांचा त्याच्यावरती विश्वास होता, परंतु फिलिपाचा आपल्या देवावरती विश्वास होता. त्याला माहित होतं की या सर्व जादूगारच्या पलीकडे अद्भुत कार्य करणारा माझा जिवंत परमेश्वर आहे. आणि जेव्हा मी परमेश्वराच्या मुखातून जेव्हा एखादं वचन मी ते लोकांना सांगेल, तेव्हा ते वचन इतर लोकांचं जीवन बदलेल आणि इतर लोकांना परिवर्तन करेल. आणि फिलिपाद्वारे अनेक लोकांचं जीवन बदललं, अनेक लोकांचं तारण झालं प्रियानं. कारण का, त्याच्या जीवनामध्ये तो अभ्यास होता ख्रिस्ताच्या कामासाठी, ख्रिस्ताच्या सुवार्थेसाठी, त्याच्या मनामध्ये एक ओझ होतं. म्हणून आज आपल्या जीवनामध्ये ख्रिस्ताच्या कामासाठी, ख्रिस्ताच्या सुवार्थेसाठी ओझ आहे का याचं परीक्षण करायला पाहिजे. आज लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण आपल्या नातेवाईकांसाठी, जे लोक ख्रिस्तामध्ये आलेले नाहीत त्या सर्व लोकांच्यासाठी, आपले मित्रमंडळी, आपले नातेवाईक, आपल्या आजूबाजूचे लोक, आपल्या काम करणार, आपण ज्या ठिकाणी काम करत आहोत त्या ठिकाणचे सर्व लोक, त्या लोकांच्यासाठी आपण गुडघे टेकून प्रार्थना करत आहोत का, की देवा तू त्यांचा बचाव कर, देवा तू त्यांचं तारण कर, देवा तू त्यांच्या जीवनामध्ये पश्चातापी बुद्धी घाल परमेश्वरा. म्हणून आज आपण आपल्या ख्रिस्ताचं काम कशा प्रकारे करत आहोत, आपण ख्रिस्ताच्या कामासाठी तत्पर आहोत का याचं आपल्याला परीक्षण करायचं आहे. हालेलुया. म्हणून आणखी पुढच्या मुद्द्याकडे आपण पाहू की फिलिपियाचा 8 अध्याय 26 ते 39 आणि 26 ते 39 हा सर्वांच्या ओळखीचा परिचय आहे. हबशी षंड आणि फिलिप आणि हबशी षंड इथं आपल्याला पाहायला मिळत आहे. आज आपण 3 मुद्दे पाहिले की पहिली गोष्ट की येशूनं आपल्याला बोलावलेलं आहे आणि विशिष्ट उद्देश ठेवून आपल्याला बोलावलेलं आहे, परंतु आपण त्याला प्रतिसाद कसा देत आहोत, आपल्याला येशूनं कशासाठी बोलावलेले हे माहित आहे का. त्यानंतर फिलिप देवाच्या सामर्थ्याने बनलेला होता. आज देव त्याचं सामर्थ्य आपल्याला देण्यासाठी तयार आहे, त्याचा अभिषेकाने आपल्यासाठी भरायला आपल्याला तयार आहे, परंतु आज आपली तयारी आहे का तो सामर्थ्य घेण्यासाठी, तो अभिषेक घेण्यासाठी प्रियानं. आणि त्यानंतर तिसरा मुद्दा, आपण तिसऱ्या मुद्द्याकडे आपण जाणार आहोत की फिलिप नेहमी देवाच्या कार्यामध्ये तत्पर होता, त्याप्रमाणे आज आपण देवाच्या कार्यामध्ये तत्पर आहोत का. आणि चौथा मुद्दा यामध्ये पाहणार आहोत की फिलिप आणि हबशी षंड ख्रिस्ताच्या प्रेरणेने चालणारा नेहमी व्यक्ती होता. फिलिपाला इथं प्रेरणा मिळाली की त्या ठिकाणी हबशी षंड आहे, तो षंड काय कर की त्याच्याकडे जा आणि त्याची भेट घे. आणि जेव्हा पवित्र आत्म्याने त्याला सुचवलं तेव्हा फिलिपाने काय केलं, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेला महत्वाचं स्थान गेलं. तो त्या हबशी षंडाकडे गेला आणि त्याचा परिणाम झाला की जेव्हा त्या हबशी षंडाला देवाच्या वचनाचा उलगडा फिलिपाने केला तेव्हा त्यानं लगेच जाता जाता बाप्तिस्मा गेला. याचा अर्थ की जेव्हा फिलिपानं देवाच्या वचनाचा अर्थ समजावून सांगितला, त्या षंडानं आपलं जीवन त्या ख्रिस्ताला समर्पण केलं प्रियानं.
हालेलुया. जर फिलिप तिथे गेला नसता तर त्या षंडानं बाप्तिस्मा घेतला नसता, आणि जर त्या षंडानं बाप्तिस्मा घेतला नसता तर त्यानं आपलं जीवन त्या ख्रिस्ताला समर्पण केलं नसतं. म्हणून फिलिपानं काय केलं की देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेनं चालला. देवाच्या आत्म्यानं जी प्रेरणा दिली त्या प्रेरणेप्रमाणे त्यानं सर्व केलं. तो त्या षंडाजवळ गेला आणि देवाच्या आत्म्यानं जे जे सुचवलं त्याप्रमाणे त्याने काय केलं, त्या व्यक्तीला, त्या षंडाला मार्गदर्शन केलं. म्हणून आज आपल्या जीवनामध्ये नेहमी आत्म्याच्या प्रेरणेनं चालणं गरजेचं आहे. जेव्हा एखाद्या गोष्टीविषयी देवाचा आत्मा प्रेरणा देत असतो तेव्हा देवाची एक विशिष्ट योजना त्याच्या पाठीमागे असते. प्रियानो, फिलिपाला जेव्हा देवाच्या आत्म्यानं प्रेरणा दिली तेव्हा त्याच्या पाठीमागे देवाचा एक विशिष्ट उद्देश होता. त्या हबशी षंडाचं जीवन बदलायचं होतं आणि त्याचं समर्पण होण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून देवानं त्या फिलिपाची निवड केली. म्हणून आज आपण जेव्हा ख्रिस्ताच्या प्रेरणेने जाऊ, त्या देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेला जास्त महत्व देऊ, त्याच्या प्रेरणेने जेव्हा चालू तेव्हा देव अद्भुत गोष्टी करणार आहे. म्हणून काही वेळेला जेव्हा आपल्याला देवाचा आत्मा प्रेरणा देत असतो तेव्हा आपण कॅज्युअल घेता कामा नये, की तेव्हा आपण साहजिकरित्या घेता कामा नये प्रियानो. कारण प्रत्येक प्रेरणेच्या पाठीमागे देवाचा एक अद्भुत उद्देश जडलेला असतो. आणि जेव्हा त्या प्रेरणेप्रमाणे आपण जेव्हा चालणार नाही तेव्हा ती अद्भुत योजनेला आपण एक अडखळण बनत असतो. म्हणून जेव्हा 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 ज्या गोष्टीसाठी परमेश्वराचा आत्मा आपल्याला प्रेरणा देत आहे तेव्हा आपण नेहमी त्या देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने चालायला पाहिजे. इथं फिलिप आपल्याला पाहायला मिळत आहे. फिलिप आणि हाबशी षंड, आपण पहिले 2 वचन वाचणार आहोत. त्यासाठी इकडे प्रभूच्या दूताने फिलिपाला म्हटले, उठ, जी वाट यरुशलेमापासून गच्च्याकडे चालते त्या वाटेने दक्षिणेकडे जा आणि ती ओसाड आहे. मग तो उठला व निघाला आणि पहा, एक कुशी षंड, लोकांची राणी कतकी, मोठा अधिकारी होता. त्याच्या हाती त्याचे सर्व भांडार होते. तो यरुशलेमेत उपासनेसाठी गेला आणि देवाच्या देवदूतानं प्रेरणा दिली. देवदूत त्या फिलिपाकडे आला आणि त्याला मार्गदर्शन केलं, त्यांना योग्य सुचवलं. आणि फिलिपाने काय केलं की देवाच्या प्रेरणेला, देवाचा जो काही निरोप होता, देवाची जी काही योजना होती त्याला त्याने योग्य प्रतिसाद दिला. आणि त्याने काय केले की देवाच्या इच्छेप्रमाणे, देवाच्या प्रेरणेनं सर्व गोष्टी करण्याचा प्रयत्न केला. आणि त्याचा परिणाम झाला की हबशी षंडाचं जीवन बदललं. आणि इथं सांगत आहे 36 वचन की मग वाटेने जात असताना ते पाणवठ्याजवळ आले तेव्हा षंड म्हणाला, पहा हे पाणी, मला बाप्तिस्मा घेण्यास काय हरकत आहे. आणि जेव्हा त्या फिलिपानं वचनाचा उलगडा करून सांगितला तेव्हा तो षंड म्हणाला, आता माझी तयारी आहे बाप्तिस्मा घेण्यासाठी. आता मला समजलेलं आहे की येशू ख्रिस्त हाच एक तारणारा परमेश्वर आहे आणि तोच मला सार्वकालिक जीवन देतो. आणि जेव्हा त्याला समजलं त्यानं बाप्तिस्मा घेतला. याचा अर्थ की आपलं जीवन त्या देवाला, त्या ख्रिस्ताला समर्पित केलं प्रियानं. म्हणून जेव्हा आपण त्या देवाच्या, जेव्हा आपण एखादी गोष्ट करणार तेव्हा त्याच्या पाठीमागं ख्रिस्ताचा जो काही उद्देश असतो तो उद्देश आपण एक प्रकारे पूर्ण करत असतो. जर आपण देव ज्या गोष्टीला आपल्याला प्रेरणा देत आहे, ज्या गोष्टी आपल्याला सांगत आहे करायला, त्या जर आपण करणार नाही तर देवाच्या उद्देशासाठी आपण एक अडखळ बनत आहोत. म्हणून प्रियानो, मी तुम्हाला आज उत्तेजन देत आहे देवाच्या वचनामधून. जेव्हा जेव्हा देवाचा आत्मा, देव एखाद्या गोष्टीविषयी आपल्याला प्रेरणा देत असेल तर ती प्रेरणा दिलेली गोष्ट प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करा. कारण त्याच्या पाठीमागं देवाची एक विशिष्ट मोठी योजना असते प्रियानो, त्याबद्दल आपल्याला काही वेळा माहित नसतं. आणि जेव्हा आपण ती प्रेरणेनं चालतो, प्रेरणेनं सर्व काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्या अद्भुत गोष्टी अनेक लोकांच्या जीवनामध्ये होत असतात. अनेक लोकांना स्पर्श करण्यासारख्या त्या गोष्टी होत असतात. म्हणून आपण सर्व वेळी, प्रत्येक वेळी आपण देवाच्या प्रेरणेला ती जास्त महत्व द्यायला पाहिजे. आपण साहजिकरित्या, कॅज्युअलरित्या घेऊन चालणार नाही प्रियानो. आणि ह्या फिलिपानं देवाच्या देवतानं जे काय सांगितलं, देवानं ज्या काही गोष्टींना प्रेरणा दिली त्या सर्व गोष्टी केल्या आणि त्यानं त्याच्या प्रेरणेनं जीवन जगला आणि त्यानं त्याप्रमाणे केलं आणि अद्भुत गोष्ट झाली, हबशी षंडाचं जीवन बदललं. त्यानं आपलं समर्पण त्या ख्रिस्ताला केलं प्रियानं. आणि पुढे आपल्याला सांगत आहे की जेव्हा फिलिपाच्या मधला 5वा गुणधर्म की त्याला योग्य ज्ञान परमेश्वराच्या वचनाचं होतं. म्हणून जेव्हा जेव्हा हबशी षंड प्रश्न विचारत होता या वृत्तांतामध्ये तेव्हा योग्य प्रकारे फिलिप काय करत होता, त्या वचनाचा उलगडा करून सांगत होता.
म्हणून आज आपल्या शेवटच्या काळामध्ये जीवन जगत असताना आपल्याला सुद्धा देवाचं वचन योग्य रीतीने आपल्याला समजून घेण्याची गरज आहे. कारण आपण पाहतो की युट्यूबवरती वेगवेगळे चॅनल्स आहेत, वेगवेगळे लोक देवाच्या वचनामधून मार्गदर्शन करत आहेत, परंतु सर्व लोक देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने सांगत आहेत किंवा देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने आपल्याला वचनाचा योग्य उलगडा करत आहेत असं होत नाही. अनेक खोटे संदेश उठलेले आहेत. अनेक लोक वचनाचा विचित्र अर्थ काढून त्याप्रमाणे लोकांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु इथं जो काय फिलिप आहे त्याला वचनाचा योग्य अर्थ माहित होता. तो योग्य अर्थ त्यानं त्या हबशी शंडाला सांगितला आणि त्याचा परिणाम हबशी शंडानं आपलं जीवन समर्पण केलं आणि त्यानं आपलं जीवन त्या येशूच्या चरणामध्ये समर्पित केलं. म्हणून महत्वाची गोष्ट की आपण जेव्हा ख्रिस्तामध्ये वाढत असतो तेव्हा आपण सुद्धा त्या देवाच्या ज्ञानामध्ये, देवाच्या वचनामध्ये वाढण्याची गरज आहे. कारण सैतान टपून बसलेला आहे. अनेक लोकांच्या द्वारे अनेक नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये येऊ शकतात आणि आपण जे वचन योग्य आहे त्याचा आपण स्वीकार न करता जे चुकीच्या वचनाचा आपण स्वीकार करून आपण त्या सैतानाच्या आहारी जाऊन आपण विचित्र मार्गाने आपण जाण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. म्हणून ज्याप्रमाणे फिलिपाला देवाच्या वचनाचा योग्य उलगडा करून त्याला सांगितला त्याप्रमाणे आपण सुद्धा नेहमी देवाच्या वचनाचा योग्य उलगडा करणारे आणि त्याचप्रमाणे योग्य उलगडा समजून घेणारे लोक आपल्याला बनायचं आहे. जर आपल्याला वचन समजलं नाही तर आपला नाश होणार आहे. मग या जगामध्ये जे काही लोक आहेत, आज अनेक पंथ निर्माण झालेले आहेत, ते गोड गोड बोलतात, आपल्याला वचनाचे रेफरन्स सांगतात आणि आपल्याला अयोग्य दिशेने आपल्याला ते घेऊन जात आहेत. म्हणून यावेळी आपण त्याच्या वचनामध्ये आपण खंबीर राहून आपल्याला वचनामध्ये त्या ज्ञानामध्ये आपल्याला वाढायचं आहे. प्रियाला ज्याप्रमाणे फिलिप त्याच्या ज्ञानामध्ये वाढलेला होता, त्याला योग्य उलगडा त्याने केला, त्याप्रमाणे आपल्याला योग्य उलगडा करणारे लोक आणि त्याचप्रमाणे योग्य उलगडा समजून घेणारे लोक आपल्याला बनायचं आहे. प्रियानो, म्हणून इथं आपल्याला एक वचन वाचून लूक याचा 2 अध्याय 52 वचन, लूक 2:52. येशू ज्ञानाने, शरीराने व देवाच्या व माणसांच्या कृपेत वाढत गेला. आणि इथं आपल्याला पाहायला मिळत आहे की येशू ख्रिस्ताबद्दल येशू ज्ञानाने, शरीराने व देवाच्या व माणसाच्या कृपेत वाढत गेला. आणि इथं 2 गोष्टी सांगत आहे की येशू काय केला, शरीराने वाढत गेला आणि त्याचप्रमाणे शरीरासोबत त्यानं ज्ञानामध्ये सुद्धा त्यानं काय केली, वाढत गेला. म्हणून आज आपण ख्रिस्तामध्ये वाढत असताना आपण ख्रिस्ताबद्दलचं ज्ञान सुद्धा वाढवण्याची गरज आहे. आणि ज्ञान कसं वाढणार आहे, जेव्हा आपण देवाच्या वचनामध्ये जास्त वेळ घालवणार, जेव्हा आपण ख्रिस्ताच्या सानिध्यामध्ये बसणार, देवाचं वचन वाचणार, त्याचे रेफरन्स वाचणार आणि त्या देवाला प्रार्थनापूर्वक आपण जेव्हा ते वचन वाचणार तेव्हा देव अद्भुत गोष्टींचा उलगडा करणार. म्हणून आज आपल्याला त्या वचनामध्ये वाढवण्याची गरज आहे. फिलिप त्या वचनामध्ये वाढलेला व्यक्ती होता, म्हणून त्याने योग्य प्रकारे त्या शंडाला मार्गदर्शन केलं आणि त्या व्यक्तीचं तारण झालं. प्रियानो, त्या व्यक्तीनं समर्पण केलं त्या ख्रिस्ताला. म्हणून आज 4थी गोष्ट, आपण नेहमी त्या देवाच्या प्रेरणेनं चालणारे लोक बनायचं आहे. आणि देव जेव्हा एखाद्या गोष्टीची प्रेरणा देतो तेव्हा त्याच्या पाठीमागे एक मोठा उद्देश असतो. आणि जेव्हा आपण ती प्रेरणेला जास्त महत्व न देता आपण आपल्या शारीरिक गोष्टींना जेव्हा महत्व देणार आणि देवाच्या प्रेरणाप्रमाणे आपण जर चालणार नाही तर देवाचा उद्देश पूर्ण होणार नाही, देवाची योजना पूर्ण होणार नाही. म्हणून आपल्याला नेहमी त्या देवाच्या प्रेरणेने चालायचं आहे आणि त्याचप्रमाणे देवाच्या ज्ञानामध्ये, वचनाच्या ज्ञानामध्ये आपल्याला वाढायचं आहे. शेवटच्या काळामध्ये खोटे संदेश येतील. अनेक लोक म्हणतील की मी ख्रिस्त आहे, परंतु जेव्हा आपण ज्ञानामध्ये वाढणार तेव्हा आपल्याला कळणार की हा खोटा देवाचं वचन आहे. आणि तो फिलिपाच्या जीवनामध्ये देवाचं ज्ञानाचं वचन होतं, त्याच्यामध्ये देवाच्या वचनाचं उलगडा करण्याचं ज्ञान होतं. म्हणून आपल्याला सुद्धा देवाला प्रार्थना करायला पाहिजे, या शेवटच्या काळामध्ये देवा मला उलगडा करण्याचं
वचन ते ज्ञान तो मला दे, वचन समजून घेण्यासाठी ते ज्ञान आणि बुद्धी तो मला दे. आणि जेव्हा आपण प्रार्थना करू तेव्हा देव त्या ज्ञानानं, त्या अभिषेकानं, त्या सामर्थ्यानं देव आपल्याला भरणार आहे प्रियानो. हालेलुया. आणि शेवटचा मुद्दा आज आपण पाहणार आहोत प्रेषित याचा 21वा अध्याय 8 आणि 9. मग दुसऱ्या दिवशी आम्ही निघून कैसरियेत आलो आणि सुवार्तिक फिलिप याच्या घरी जाऊन उतरलो. या 7पैकी एक होता, त्याला 4 अविवाहित मुली होत्या. ते ईश्वरी संदेश देत असत. आणि फिलिपाच्या कुटुंबाबद्दल आपल्याला पाहायला मिळत आहे की त्याला 4 मुली होत्या आणि ते सांगत आहे की त्या ईश्वरी संदेश देत असत. फिलिपाच्या ज्या काही मुली होत्या त्या देवाच्या वचनाचा संदेश देण्याचं कौशल्य त्या मुलींच्या मध्ये होता. याचाच अर्थ की जेव्हा आपण त्या ख्रिस्तामध्ये वाढत असतो, जेव्हा आपण ख्रिस्तामध्ये विश्वासामध्ये जीवन जगत असतो, तेव्हा आपलं कुटुंब सुद्धा त्या विश्वासामध्ये अधिकाधिक वाढत जाणं गरजेचं आहे. एका ठिकाणी सांगत आहे की मी जेव्हा लहान होतो तेव्हा मी दूध पित होतो, परंतु जेव्हा आपण मोठं होत आहोत तेव्हा आपल्याला भाकरी खाण्याची गरज आहे. आपल्याला जे जड अन्न आहे ते जड अन्न खाण्याची गरज आहे. याचाच अर्थ की लहानपणापासून आपण मोठे होईपर्यंत आपली वाढ एक योग्य प्रमाणामध्ये व्हायला पाहिजे प्रियानो. फक्त आपलीच वाढ होता कामा नाही. फिलिप देवाचं काम करत होता, देवाचा शिष्य होता, अपोस्तल होता, परंतु त्यासोबत त्यांना आपल्या घरच्या लोकांची सुद्धा आध्यात्मिक वाढ झालेली पाहायला मिळत आहे. म्हणून आज आपल्या जीवनामध्ये घरच्या लोकांची वाढ कशी होणार की जेव्हा आपण सर्वजण प्रार्थनेमध्ये राहणार, जेव्हा आपण प्रत्येक जण एकमेकाला उत्तेजन देणार, प्रार्थना करण्यासाठी, देवाच्या वचनामध्ये वाचन करण्यासाठी, देवाच्या स्तुती आराधनेसाठी, आध्यात्मिक गोष्टींना जेव्हा आपल्या कुटुंबामध्ये एक आध्यात्मिक वातावरण निर्माण करणार, तेव्हा त्याचा परिणाम प्रत्येक व्यक्तीला होणार आणि प्रत्येक व्यक्तीचं जीवन बदललं जाणार. म्हणून आपण आपल्या कुटुंबामध्ये राहत असताना प्रत्येकाला त्या देवाच्या वचनामध्ये वाढवणं गरजेचं आहे. प्रत्येक व्यक्तीला ख्रिस्तामध्ये वाढवण्याची गरज आहे. फिलिप हा एकटाच ख्रिस्तामध्ये वाढला नाही, तर त्याला सांगत आहे की त्याच्या 4 मुली होत्या, त्यांना सुद्धा देवाचं वचन सांगण्याचं ज्ञान आलं. ते सुद्धा दैविक ज्ञानानं भरलेले होता. म्हणून आज आपल्या घरामध्ये, आपल्या घरातील लोक प्रार्थनेमध्ये वाढणं गरजेचं आहे. आपल्या घरामध्ये लोक देवाच्या वचनामध्ये, देवाच्या सामर्थ्यामध्ये, देवाच्या अभिषेकामध्ये, देवाच्या सहवासामध्ये वाढायला पाहिजे प्रियानो. फक्त काही वेळेला आपल्याला परिस्थिती पाहायला मिळते की आपल्या घरामधील अनेक लोक असतात की ते देवामध्ये जास्त वाढलेले नसतात, परंतु आपण स्वतः वाढत असताना आपल्या घरातील लोकांना सुद्धा ख्रिस्तासोबत वाढवण्याची गरज आहे. जर आपलं तारण झालेलं आहे, आपण जर कठीण प्रसंगामध्ये आपण टिकाव धरणार आहे, पण आपल्या कुटुंबातील लोक जेव्हा विश्वासामध्ये वाढणार, जेव्हा ते विश्वासामध्ये स्ट्रॉंग होणार, तेव्हा ते सुद्धा कठीण परिस्थितीमध्ये जातील, तेव्हा त्यांचा सुद्धा टिकाव आपल्यासारखा होणार आहे. म्हणून आपल्या कुटुंबावरती सुद्धा आपण जास्त लक्ष केंद्रित करून आपल्या कुटुंबाला सुद्धा ख्रिस्ताच्या वचनामध्ये, विश्वासामध्ये, त्याच्या सानिध्यामध्ये आपल्याला वाढवण्याची गरज आहे. फिलिप स्वतः वाढला, परंतु त्यानं कुटुंबाला सुद्धा देवाच्या वचनामध्ये स्ट्रॉंग केलं, देवाच्या सानिध्यामध्ये, देवाच्या सामर्थ्यामध्ये त्यानं स्ट्रॉंग केलं आणि त्याचा परिणाम झाला की त्याच्या मुली देवाच्या ज्ञानानं ईश्वरी संदेश देत असत. म्हणून आज आपल्या कुटुंबामध्ये लोकांना सुद्धा आपल्याला सोबत घेऊन चालायचं आहे. आपल्याला एकटं चालून चालणार नाही, तर आपल्याला कुटुंबाला सोबत घेऊन कुटुंबाला सुद्धा ख्रिस्तामध्ये वाढवावं लागेल. म्हणून हे जे काय म्हणून आणखीन एक वचन वाचणार आहोत यासाठी इफिस 6:4. बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिडीस आणू नका, तर प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा. आणि मुलांच्या बद्दल आपल्याला वचन पाहायला मिळत आहे की मुलांच्या बद्दल सांगत आहे की आपण आपल्या घरामधील असणारे सर्व लेकरं आहेत त्यांना प्रभूच्या शिस्तीमध्ये आणि शिक्षणामध्ये वाढवायला पाहिजे. जर आपण कमी पडत असेल तर आपण ह्या गोष्टीकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे की मी माझ्या घरातील लेकरांना देवाच्या वचनामध्ये, देवाच्या शिस्तीमध्ये, देवाच्या आध्यात्मिक गोष्टीमध्ये मी वाढवणार आहे. आणि जर आपण योबाचं उदाहरण पाहिलं, योबाचं पुस्तक याचा पहिला अध्याय आणि 4 आणि 5. त्याचे पुत्र पाळीपाळीने एकमेकाच्या घरी भोजन समारंभ करत
व त्यावेळी आपल्या तिन्ही बहिणीस पंक्तीस बोलावीत. हे भोजन समारंभ आटोपल्यावर योब त्यांना बोलावून आणून त्यांची शुद्धी करी. तो प्रातःकाळी उठून त्या सर्वांच्या संकेत त्या बलीचे हवन करी, कारण तो म्हणे की न जाणो माझ्या पुत्राने पाप केले असेल आणि आपल्या मनाने देवाचा अवैर केला असेल. असा योबाचा नित्यक्रम होता. आणि योबाच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की त्याचे पुत्र पाळीपाळीने एकमेकाच्या घरी भोजन समारंभ करत. आणि हे योबाचे मुलगे होते, ते पाळीपाळीनं एकदा ह्याच्या घरामध्ये एकदा त्याच्या घरामध्ये अशा प्रकारे ते जमत आणि एकमेकांच्या सहभागितेमध्ये सानिध्यामध्ये राहत असत. आणि त्यानंतर योग काय करायचे की प्रत्येकाचा होमबली सुद्धा देवाला द्यायचा आणि तो सांगायचा की न कळत माझ्या मुलाने जर पाप केलं असेल तर परमेश्वराचा कोप त्यांच्यावरती यायला नको, म्हणून तो योग काय करायचा, या सर्व गोष्टी नित्य क्रमानुसार करायचा. म्हणून आपल्या कुटुंबाला सुद्धा एक ख्रिस्ताच्या जवळीकतेमध्ये आपल्या सर्वांना ठेवण्याची गरज आहे. म्हणून आपल्या सर्वांना ख्रिस्तामध्ये वाढायची गरज आहे. फक्त आपल्याला एकट्याला वाढून चालणार नाही, आपल्या घरामधील सर्व लोकांना ख्रिस्तामध्ये वाढण्याची गरज आहे. जेव्हा आपण सर्वजण ख्रिस्तामध्ये वाढणार तेव्हा सर्व परिस्थितीमध्ये आपण ख्रिस्ताच्या सोबत राहणार, आपण ख्रिस्ताला सोडून कधी जाणार नाही. म्हणून आपल्या कुटुंबावरती सुद्धा जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करून आपल्या कुटुंबाला सुद्धा ख्रिस्तामध्ये वाढवण्याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे प्रियाला. म्हणून आजच्या वचनाद्वारे परमेश्वर नक्कीच आपल्या सर्वांना आशीर्वादित केलेला आहे. म्हणून यावेळी आपण फिलिपाच्या जीवनामधून एक 6 मुद्दे आपण शिकलेलो आहोत की ज्याप्रमाणे फिलिपाला बोलावणं होतं त्याप्रमाणे आपल्या सर्वांना बोलावणं आहे, परंतु आपल्याला उद्देश माहित आहे का? जर नसेल आपल्याला शोधावा लागेल आणि त्या उद्देशाला योग्य प्रतिसाद पाहिजे. फिलिपाने येशूला प्रतिसाद दिला, तो येशूच्या पाठीमागे गेला. त्याप्रमाणे येशूने ज्या उद्देशासाठी बोलवलेला आहे त्यासाठी आपला प्रतिसाद कसा देत आहोत. त्यानंतर फिलिप देवाच्या सामर्थ्याने भरलेला होता. अनेक आजारी लोकांना तो बरं करायचा. देवाच्या वचनामधून तो इतर लोकांना भाषण द्यायचा, अनेक लोकांचं जीवन बदलायचं. त्याप्रमाणे आज देवाच्या सामर्थ्याने आज आपल्याला भरण्याची गरज आहे. देव त्याचं सामर्थ्य, त्याचा अभिषेक देण्यासाठी तयार आहे, परंतु ते स्वीकारण्यासाठी आपण सर्वजण तयार आहोत का? कारण देव काही ठराविक लोकांना त्याचं सामर्थ्य देत नाही. देव काही ठराविक लोकांना त्याच्या अभिषेकाने भरत नाही. जे तहानलेले आहेत त्या लोकांना देव त्याचं सामर्थ्य देतो. जे झटून शोध करत आहेत त्या लोकांना त्याच्या अभिषेकानं सामर्थ्यानं तो भरतो. म्हणून आज आपण तहानलेला असायला पाहिजे. आज आपण व्याकुळतेनं त्या देवाकडे अपेक्षा करायला पाहिजे की देवा तुझ्या सामर्थ्यानं भर. आणि जेव्हा देवाच्या सामर्थ्यानं आपण भरणार तेव्हा देव अद्भुतरित्या आपल्याद्वारे कार्य करणार. त्यानंतर तिसरी गोष्ट की फिलिप नेहमी देवाच्या प्रेरणेनं देव जे सांगेल त्याप्रमाणे तो नेहमी करण्याचा प्रयत्न करायचा. म्हणून आज आपण नेहमी देव जे सांगत आहे त्याप्रमाणे आपल्याला करायला पाहिजे. काही वेळेला देव एखादी गोष्ट प्रेरणा देत असताना एक विशिष्ट उद्देश असतो. ज्याप्रमाणे हापशी षंडाचा उद्देश होता, त्या पाठीमाग फिलिपाला देवानं जे देवदूताच्या द्वारे प्रेरणा दिली त्याच्या पाठीमागे विशिष्ट उद्देश होता, हापशी षंडाचं समर्पण व्हावं. आणि त्याप्रमाणे देव एखाद्या गोष्टीची प्रेरणा देत असतो तेव्हा देव अद्भुतरित्या कार्य करत असतो. काही उदाहरण आपल्याला पाहायला मिळतात की प्रार्थना करायला सांगत आहे एखाद्या व्यक्तीबद्दल, जर देव आपल्याला सांगत आहे की त्या व्यक्तीसाठी तो प्रार्थना कर आणि जर आपण उठत आहे आणि त्या व्यक्तीसाठी प्रार्थना करत आहे तर न जाणं त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये येणारं संकट देव तुमच्या प्रार्थनेने त्या व्यक्तीला वाचवू शकतं. म्हणून आज देव ज्या गोष्टीला प्रेरणा देत आहे त्या गोष्टीला आपण साहजिकरित्या न घेता आपण ते गंभीरतेने घेऊन देवाच्या प्रेरणेप्रमाणे आपल्याला करायला पाहिजे. त्याचप्रमाणे इथे आपल्याला पाहायला मिळते की 5वा मुद्दा की नेहमी तो देवाच्या वचनामध्ये वाढलेला व्यक्ती होता. देवाच्या वचनाचं योग्य ज्ञान होतं, त्याप्रमाणे आपल्याला सुद्धा देवाच्या वचनामध्ये वाढायला पाहिजे, योग्य ज्ञानामध्ये वाढायला पाहिजे. जर आपण योग्य ज्ञान वचनाचं जर नसेल तर अनेक लोक येतील आणि आपल्याला खोटे संदेश आपल्याला फसवून घेऊन जातील. आपण चुकीच्या शिक्षणामध्ये जाऊ, आपल्याला चुकीचे प्रिन्सिपल्स, चुकीचे सिद्धांत आपल्याला शिकवले जातील आणि आपण त्या नाशाला कारणीभूत होऊ. म्हणून या दिवसामध्ये शेवटच्या काळामध्ये आपण जीवन जगत असताना आपण देवाच्या ज्ञानामध्ये आपल्याला वाढायचं आहे. आणि त्यानंतर ज्याप्रमाणे फिलिपाचं कुटुंब देवाच्या ज्ञानामध्ये वाढलेलं होतं, त्याच्या मुली देवाच्या ज्ञानामध्ये होत्या, ईश्वरी संदेश सांगायच्या, त्याप्रमाणे आपलं कुटुंब सुद्धा देवाच्या ज्ञानामध्ये वाढायचं आहे. देवामध्ये ख्रिस्तामध्ये आपल्या कुटुंबाची सुद्धा वाढ करायची आहे. म्हणून वाचलेलं वचन आपल्या सर्वांच्यासाठी
आशीर्वादित करो. यावेळी आपण आपले डोळे बंद करू आणि या वचनासाठी आपण प्रार्थना करू. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद देतो परमेश्वरा, ती स्तुती करतो प्रभू देवा, तुझं नाव उंचावितो, कारण परमेश्वरा तू महान आणि अद्भुत असा परमेश्वर आहेस. प्रभू देवा, आज फिलिप याच्या व्यक्तीच्या द्वारे परमेश्वरा, या तुझ्या महान सेवकाच्या द्वारे परमेश्वरा तू आमची भेट घेतली आणि प्रभू देवा, तो आम्हाला चांगले मुद्दे तो आम्हाला सांगितले, त्याबद्दल आम्ही तुझा आभार मानतो. आम्ही तुझ्या प्रेरणेनं चालावं, आम्ही तुझ्या अभिषेकानं भरावं परमेश्वरा. त्याचप्रमाणे प्रभू देवा ख्रिस्तामध्ये परमेश्वरा, प्रभुदेवा, आम्ही तुझ्या ज्ञानामध्ये योग्य वाढावं, आम्ही तुझ्या कामामध्ये नेहमी तत्पर असावं. ओ धन्यवाद देतो, तू ज्या गोष्टीसाठी आम्हाला बोलवलेला आहेस तो उद्देश आम्ही डोळ्यासमोर ठेवून, तो उद्देशाकडे आम्ही फोकस करून आम्ही जीवन जगावं, यासाठी तो आम्हाला सहाय्य कर. धन्यवाद देतो. हे 6 मुद्दे गणामध्ये दिलेला तो आम्हा प्रत्येकाला सहाय्याने मदत कर परमेश्वरा. धन्यवाद देतो. फिलिपाचं जीवन जसं होतं त्याप्रमाणे तो आमचं जीवन बदल आणि तो आम्हाला तुझ्या सामर्थ्यानं, तुझ्या अभिषेकानं भर परमेश्वरा. धन्यवाद देतो. आम्ही नेहमी तुझ्या प्रेरणेनं जाण्यासाठी तो आम्हाला प्रेरणा दे. पवित्र आत्मा तो आम्हाला मार्गदर्शन कर. धन्यवाद देतो. सर्व आदर गौरव आम्ही तुमच्या नावाला देत आहे. वचन आशीर्वादित केलं त्याबद्दल आभार मानतो. सर्व आदर गौरव तुमच्या नावाला देतो. प्रभू देवाच्या ऑनलाईनच्या माध्यमातून पाहत आहे त्या प्रत्येक व्यक्तीला सुद्धा तो आशीर्वादित कर. त्या प्रत्येक व्यक्तीला तुझ्या सामर्थ्यानं, अभिषेकानं भर प्रभू देवा. या फिलिपासारखं प्रभू देवा प्रत्येकाचं जीवन असावं, यासाठी प्रभू देवा प्रत्येकाचं जीवनाला तुझा आणि तू प्रत्येकाला अनुग्रह दे. धन्यवाद देतो. पुन्हा एकदा आजचं वचन आशीर्वादित केलं, आजची भक्ती आराधना तुम्ही आशीर्वादित केली, त्याबद्दल आभार मानतो. सर्व आदर गौरव तुमच्या नावाला देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणा एका पित्या. आमेन. आमेन. आता आपण प्रभूची प्रार्थना करू. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आम्हास सोड आणि आम्हास स्पर्शता नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहेत. आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुंदर सहभागिता इथे उपस्थित असलेल्या सर्वांसोबत आणि ऑनलाईन च्या माध्यमातून जे पाहत आहेत त्या सर्व लोकांच्या सोबत आता आणि सदा. आमेन. परमेश्वर तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू. थँक यू सो मच.